हे असं पण देऊ शकतो. जीन्सला फुटवेअर पण एक ऑफर चालू आहे ना, म्हणजे 299 जे 700ची 299 प्राईस आहे. पण तर इथे अशा वस्तू ठेवलेल्या आहे, बघू शकता सगळ्या पूर्ण. तर काय काय घेतलं तुम्हाला दाखवते. पहिल्यांदा तर हे हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. कसे आहात, बरे आहात ना? तर ब्लॉग उशिरा सुरू करते. आता वाजले 1:30. तरी बघू शकता किती पावसाचं वातावरण आलेले पूर्ण झाकाळून आलेलं आहे. आणि वाव, खूप छान पक्षी तुम्हाला दाखवते. येलो कलरचा चिमणी का काय, चिमणीचा प्रकार आहे वाटतं. तर बघू शकता हा कोणता पक्षी नक्की सांगा मला. बघू शकता चिमण्या त्याच्या साईडला, चिमणीच वाटते मला. वाव, वेगळेच पक्षी आले चिमणीसारखे. मला तो चिमण्याच वाटतंय, कारण मी पहिल्यांदा बघितलं, पण चिमणीसारखीच सेम, फक्त येलो कलरमध्ये आले. काय माहिती तुम्ही बघितले की नक्की मला कमेंट्स करून सांगा. माझा अचानक लक्ष गेला आणि तिथे तांदूळ टाकलेले आईंनी, तर ते खाण्यासाठी आले. आज केस वॉश केले, छान दिसतंय मस्त. तर तेच रक्षाबंधन आहे तुम्हाला माहिती आहे. तर आज जायचे राखी आणायला. स्ट्रीट मार्केट, जे आपलं नाशिकचं स्ट्रीट मार्केट आहे मेन रोड, तिथे जायचं आहे. नंतर वेस्ट साईडला पण जाऊन बघायचं आहे. नंतर बघू आता कुठे कुठे फिरतो. आता थोड्या वेळाने निघूच आम्ही आणि तेव्हा तुम्हाला दाखवतेच. तर चला, आवडलेलं आहे मी. आणि पाऊस आला, बघू शकता रिमझिम पाऊस येतोय. तेवढा पाऊस संपल्यावर म्हणजे थोडासा कमी झाला का जावं लागेल. आणि वैभवच्या कशा बहिणी पण येतात ना, चुलत बहिणी, मावशींच्या मुली, तर त्यांना पण गिफ्ट घ्यायचे आहे. तर बघू आता काय ठरवलं नाही अजून काय घ्यायचं. आणि त्याच्यानंतर राख्या घ्यायच्या. राख्या तर मला 10-12 घ्यावं लागतील, कारण माझ्या बहिणींचे मुलं, नंतर वैभवच्या बहिणींचे मुलं, त्यांना कियाला राखी बांधेल, तर त्यांना विहानला, नंतर ईशाने, मग माझ्या जावेची मुलं. तर अशा म्हणजे 10-12 राख्या घ्याव्या लागतील. तर त्या तिकडे जाऊनच, मेंढे रोडला जाऊनच घ्यावं लागतील. आणि बाकीचं मग वेस्ट साईड आणि झुडिओला बघेल, की यासाठी ड्रेस, यांसाठी ड्रेस काहीतरी बघेल मी. अशी 2-3 कामं आहे. पण पाऊस आला नेमकी, तर आता पाऊस थोडासा गेला की जाऊ. आणखी याला झोपली आहे, तर विहान पण येईल तेव्हा जाऊ आम्ही. आणि हेच घातलं मी, ट्रॅक पॅन्ट घातली माझी वेस्ट साईडमधून घेतलेली, आणि टी शर्ट आणि वरतून जॅकेट, कारण थंडी असते खूप. तेवढं काय आवडलं नाही. इथे झुडिओला आलो आम्ही आधी, इतका पाऊस होता, रेनकोट घालून आलो. इथे झुडिओला आली, सेल चालू मला माहितीच नव्हतं. 200 हा टी शर्ट बघितला आहे. नको पातळ ही पॅन्ट मला. जॅकेट भारी आहे बरं का. चला इकडे बघू.
चालू आहे ना, म्हणजे 299ला जे 700ची नोटची 299. खूप ऑफर चालू आहे. पॅन्ट आणि टी शर्ट ट्राय करायला आली बघ. टी शर्ट ट्राय केलं, खूप छान कलर आहे, कलर कॉम्बिनेशन. तर ही पॅन्ट एकदम हाफ झाली, तसं काय नाही बघू शकता. जीन्स ना, तर विहांचे कपडे घेऊन झाले. आता कियालाची बघतो आम्ही. तरी किती कियालाचं बघते, तिला कोणतं घ्यावं. छान वाटते. कियाराचा आलो बघायला. तर एक हा टॉप मस्त छान वाटतो. हा त्याच्यात जीन्स घेतली असं घेतला काय. शॉपिंग झालेली आहे. तर झुडिओला शॉपिंग झाली. तर स्टार मॉलमध्ये आली ती बघायला. चला आता रिलायन्स जिओ मार्टमध्ये जायचं आहे. काकडी खूप छान होती. काकडी घेतली स्टार मॉलमध्ये. तर काकड्या खूपच छान भेटतात स्टार मॉलमध्ये, बघू शकतो. एकदम ताज्या काकड्या आहेत तिथे. चला तर इथे जिओ मार्टमध्ये आलो. तर आता बहिणींना गिफ्ट घेण्यासाठी भांडे बघतो वगैरे. असं पण देऊ शकतो. हा बघा हो, बरं इलेक्ट्रिक आहे का. आता गिफ्ट बघतो आणि डिस्पेन्सर. शॉपिंग झाली आमची. तर इथे भरपूर शॉपिंग केली रक्षाबंधनची स्मार्ट बाजारला. इथे आलो आणि इथे आता वरण टाकलेलं आहे, उडदाचं भात टाकलेलं आहे
आणि आता पटकन पोळ्या करेल. तर मस्त मसाल्याचं वरण करणार आहे उडदाचं. तर तेच राखी घ्यायची होती, राखी घ्यायला वेळच पुरला नाही. मेन रोडला जायचं होतं पण मग वेळ पुरला नाही. आता उद्या सकाळी जाऊन राखी घेऊन येईल. पण बाकीची जे रक्षाबंधनसाठी लागणारं काही साहित्य वगैरे वियांचा पण एक्स्ट्राच आणला आम्ही, स्नॅक वगैरे. तर तिथे जिओ मार्टला गेलो होतो तर तिथून बाकीच्या काही वस्तू आणल्या. आणि कियारासाठी माझा फ्रॉक घेतले मी, फ्रॉक आणि वियांसाठी ड्रेस, तर तुम्हाला दाखवतेच. आणि काही गिफ्ट घेतलेले आहे. तर इथे अशा वस्तू ठेवलेल्या आहे, मी बघू शकता सगळ्या पूर्ण. तर काय काय घेतलं तुम्हाला दाखवते. पहिल्यांदा तर हे घेतलेलं आहे, ऑइल डिस्पेन्सर घेतलेले आहे. पहिल्यांदा तर हे घेतलेलं आहे ऑइल डिस्पेन्सर. तर हे वैभवच्या 3 बहिणी आहे ना, त्यांच्यासाठी घेतलं. खूप छान मला वाटलं. होमवनचं आहे आणि होमवनचे भांडे वगैरे मला खूप आवडतात. तर हे जिओ मार्ट मधून आम्ही घेतलं होतं. तर हे घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हे छान मस्त परफ्यूम भेटले एंगेजचे, तर हे घेतलेले आहे. आणि बाकीचं तर मग असं स्नॅक आणलेलं आहे. तर हे मस्त मला भेटले, काय म्हणतात आपलं चिली गार्लिक पॉप्स. बघू शकता किती केजी आहे, म्हणजे 1-1.5 केजी आहे हे. तर फ्रीजमध्ये ठेवून देते लगेच, फ्रीजर मध्ये. त्याच्यानंतर टिक्की घेतलेली आहे, आलू टिक्की, व्हेज बर्गर पॅटी. तर बघू शकता व्हेज बर्गर पॅटी. तर लगेच फ्रीजर मध्ये ठेवून ते. आणि इथे ना विहानला पीनट बटर म्हणजे खूप आवडतं. सकाळी मी त्याला देते जेव्हा टिफिन करते ना त्याला. तर सकाळी एक पोळी खाऊन जातो तो, मग एक पोळी सोबत हे देते, पीनट बटर लावून देते, किंवा ब्रेड सोबत पण लावू शकता, पण मग पोळीला लावून देते. तर हे घेतलेलं आहे. तिथलं तिथे लगेच असं ठेवून देते. म्हणजे बाकी तर हे गिफ्टच आहे. त्याच्यानंतर हे आणलेले आहे चोको पाय, सनफिस्ट क्रॅकर पाय आहे हे. त्याच्यानंतर हे चोको पाय. नंतर हे बिस्किट्स आणलेले आहे, ब्राउनी बिस्किट. तर हे आणलेले आहे एवढे. बघू शकता. तर एवढं स्नॅक आहे. म्हणजे केरळला कसं हे खूप आवडतं, तर मग उद्या तिला हे देणार. बघू शकता एवढे आणलेले आहे. आणि इथे बर्गरचे पाव आणले. आता टिक्की आणलेली, म्हटलं बर्गरचे पाव पण घेऊ, उद्या करून दिली आणला केरळला. तर इथे बर्गरचे पाव. आणि मला ना स्टार मॉल मध्ये मस्त काकडी घेतली, किती 31 रुपये किलो प्रमाणे घेतली ती. तर इकडे कसं बाजारात आपली 20 रुपयाची अर्धाच भेटते, 40 रुपये किलो भेटते. तर ही 31 रुपयाची. तर मी 3 का 4 किलो आहे काकडी. आणि ह्या काकड्या खूप गोड असतात आणि एकदम ताज्या आहे. बघू शकता स्टार मॉल मध्ये घेतल्या होत्या. तर ह्या आता काढते एका पिशवीमध्ये. तुम्हाला दाखवते. कियाराला काकडी खूप आवडते आणि आम्हाला पण खूप आवडते जेवणासोबत. त्याच्यामुळे तर बघू शकता एवढ्या काकड्या ह्या स्टार मॉल मधून आणल्या मी. 3 किलो असेल, 3-3.5 किलो. तर बघू शकता एवढ्या. आणि ह्या खूप गोड असतात. तर ह्या घेतलेल्या आहे. त्याच्यानंतर बाकी हे तर दाखवलं तुम्हाला, ऑइल डिस्पेन्सर घेतलेला आहे. आता कपडे दाखवते मी. तर विहानला मस्त पॅन्ट भेटली ही छान, बघू शकता ऑलिव्ह ग्रीन आहे आणि मस्त कॉटन मध्ये आहे. तर मला आवडलं, त्याला आता घालून बघायला लागेल. तर ही पॅन्ट आणि त्यालाच मॅच टी शर्ट पण खूप छान भेटलेला आहे. आता विंटर येईलच, तर विंटर मध्ये तो यूज करेलच.
तर असं त्याला मॅच असा टी शर्ट घेतलेला आहे. तर बघू शकता ही पॅन्ट आणि टी शर्ट. तर हे घेतलं, त्याला काहीच ऑफर नव्हती ह्या ड्रेसला. तर तुम्हाला दाखवते. तर हे वेगळं आवडलं होतं, तर असं घेतलेलं आहे शर्ट. त्याच्यानंतर विहान हातातून बघितला असेल असा मॅच मस्त घेतलेला आहे. आता घडी करून ठेवते. त्याच्यानंतर मग मला ना हा टी शर्ट आवडला होता, छान होता, हा ऑफर मध्येच घेतला मला. आणि विहानचे आणि कियाराचे कपडे ऑफर मध्ये नाही घेतले, ते त्याच प्राइस मध्ये घेतलेले आहे. तर हा फ्रॉक हा वेगळा आवडला होता खूप, तर हा घेतलेला आहे पिंक कलरचा. पिंक कलर तिला खूप आवडतो. आणि त्याच्यानंतर मी ना ब्लॅक आणि असा घेतलेला आहे. मध्ये टी शर्ट डंगरी टाईप आहे, मधून घालायचं, मधून कोणते पण टी शर्ट घालता येतील तिला. तर असं घेतलेलं आहे. तर एवढी रक्षाबंधनची शॉपिंग केली. आणि बाकीचं तर आता हे घेतलं सगळं आवडून ठेवते मी. तर आता ह्या सगळ्या गोष्टी इथे ठेवून देते खाली. तरी ती सगळं ठेवून दिलं. काय तर हा परफ्यूमचा सेट घेतलेला आहे, खूप छान बघू शकता. मग कशाला रडते तू? मग रडायचं काय त्याच्यामध्ये? हे तुला फ्रॉक आणला इकडे बघायला. उद्या घालशील ना राखी बांधायला विहानला, तेव्हा कोणता आवडला? पिंक. आता नाही, नंतर उद्या. इकडे केला लावून बघते. हा दाखव. 3 ते 4 येईल तसा. नंतर हा आणलाय बघ मी. हे बघ हा आणला त्याच्यामध्ये. हो तो आवडतो पिंक. हा पण मी असंच आणलाय तो तुला. इकडे कियारा दाखव, इकडे बघ. हा बरोबर येईल. आणि याच्यामध्ये टी शर्ट घालायचं आहे. हो उद्या घालेल. हा हा 2 दिवस सुट्टी आहे. रक्षाबंधन आहे ना. आवडलं का तुला फ्रॉक? इकडे बरं घालून बघू. इकडे पिंक हा घालून बघू येतो का. हा कियाराला घालून बघते बरं मी. इकडे दाखव. थांब घाई नको. हा दाखव. बरोबर आहे, पण ढिला आला का तुला? दाखव डॅडीला. केरला घालून बघितलं, छान दिसतो मस्त. तर तिला पिंक कलर खूप आवडतात कपड्यांमध्ये. आता हे सगळं आवरून ठेवते आणि वरणाला फोडणी देते. मसाल्याचं वरण करते उडदाचं. आणि भात झालाय.
फक्त पोळ्या करते 2-3 आणि मग झालं. मसाल्याचं वरण केलं, खूप छान लागतं उडदाचं. त्याच्यासोबत मस्त काकडी वगैरे. आता विंटर पण येईल ना, त्याच्याने हिशोबाने मस्त घेतला. छान आहे टी शर्ट, मस्त कलर पण मस्त आहे त्याचा. ऑलिव्ह ग्रीन आणि व्हाईट, खूप छान कलर आहे. तर ते ठेवून देते याच्यात.